हसायचं नाही. ओके, आता काय खास आहे लीड पेजबद्दल सांगते तुम्हाला. हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्षा स्कॉर्न युट्यूब चॅनलमध्ये. तर मला काही कमेंट्स आलत आहे की तू तुझे बुक्स दाखव. मग काही कमेंट्स आलते की तू कसे तुझे बुक्स अरेंज करते, ऑर्गनाईज करते, स्टेशनरी म्हणजे ऑर्गनाईज करते, त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ काढ. तर आजचा व्हिडिओ त्याच टॉपिकच्या रिलेटेड आहे. तर हे माझा कप्पा आहे, हे दादाचा कप्पा आहे, यातही दादाचे पेपर्स आहेत, एक्झाम पेपर्स, इम्पॉर्टंट पेपर्स. याच्यातही दादाचं सामान आहे, याच्यातही दादाचं बुक्स आहेत. सगळी जागा दादाच्या बुक्सने भरलेली आहे. फक्त एवढाच कप्पा ते माझ्यासाठी सोडलेला आहे. तर आता मी सगळे बुक्स बाहेर काढलेले आहेत, कारण तुम्हाला दाखवायचं मी कसे अरेंज करते. तर पहिलं आपल्याला वर्कबुक्स आणि टेक्स्ट बुक्स सेपरेट करायचे आणि वरतून ग्रामर बुक्स. तर ही आहे माझी मॅथची वर्कबुक. आपण वर्कबुक्स ह्या साईडला ठेवू, इकडं टेक्स्ट बुक्स ठेवू आणि इकडं ग्रामर बुक्स ठेवू. याला साईड करते. हे आहे पार्ट 2 इंटिग्रेटेड, म्हणजे ज्यात इथं लिहिलेलं आहे इकडे इंग्लिश, मराठी, मॅथ्स, जॉग्राफी, हिस्ट्री आणि जनरल सायन्स हे सगळं एकत्र आहे. युनिट 1 युनिट 2 मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर म्हणजे जास्त काय हेवी नसणार आहे बॅग. आणि हे पार्ट 3 आहे. ही आहे आपली मराठीची वर्कबुक. वर्कबुकच्या साईडला गेली. ही आहे आपली पार्ट 4, म्हणजे एकदम लास्टला यूज होणार आहे आपल्याला ही, म्हणजे जेव्हा आपली 8th स्टँडर्ड संपायला येईल. आणि ही आहे स्कूल ॲट लास्ट. ही माझी फेवरेट बुक आहे. हे काय असं म्हणजे जॉग्राफी मधलाच एक पार्ट आहे, पण एक्स्ट्रा पार्ट आहे. एवढं काय युजफुल नाही आहे. यात फक्त मॅप्स वगैरे आहेत, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जॉग्राफीची. आणि सगळ्यात बेस्ट पेज म्हणजे हे लास्टच्या यात सगळे प्लेसेस, आयलँड्स, सिटीज, डिस्ट्रिक्ट सगळं लिहिलेलं आहे ह्या इंडेक्समध्ये लास्टच्या पेजमध्ये. तर ही माझी फेवरेट आहे. तर हे पण टेक्स्टबुकमध्येच आपण ठेवू. ही आहे माझी इंग्लिशची वर्कबुक. वर्कबुकच्या साईडला ही आहे संस्कृतची वर्कबुक. आणि 8th स्टँडर्डमध्ये मला संस्कृत आलेलं आहे, न्यू सब्जेक्ट. ही आहे जनरल सायन्सची वर्कबुक. ही आहे पीडीची टेक्स्टबुक. तर काय कायला वेगळे सब्जेक्ट्स असतात, तर आम्हाला ग्रेडेड एक्स्ट्रा सब्जेक्टमध्ये पीडी आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बेसिकली ज्यात आम्हाला व्हॅल्यू शिकवले जातात, गुड व्हॅल्यूज. तर हे आहे स्काउट अँड गाईडची टेक्स्टबुक. याला ॲक्च्युली टेक्स्टबुक नाही बोलतात, त्याला जर्नल बोलतात. आणि ही वर्कबुक टेक्स्टबुक दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, यात लिहायचं पण आहे. आणि आम्हाला काय असतं की आमच्या स्कूलमध्ये बेसिकली याच्यात तर तुम्हाला क्वेश्चन कम्प्लीट करायचेच आहेत आन्सर. तुम्हाला एक स्पेशली नोटबुक दिली जाते स्काउट अँड गाईडसाठी, जिकडे एक पेज ब्लँक असतं आणि एक पेज असतं, इकडे ड्रॉइंग करायची असते आणि इकडे लिहायचं असतं. तर आम्हाला सगळं याच्यात पण कम्प्लीट करावं लागतं. पण आमचे टीचर बोलले की तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की तुम्ही नोटबुक करू नका, त्यासाठी स्पेशल तुम्हाला फक्त एकदाच लिहायचं आहे ह्या बुकमध्ये. फक्त तीच नेटकी ठेवा, क्लीन ठेवा, याच्यावरच मार्क देणार आहे. म्हणून मला डबल वर्क नाही आहे. आणि ही टाईप ऑफ टेक्स्टबुकच आहे म्हणून मी टेक्स्टबुकच्या याच्यात ठेवते. ही आहे आमची कम्प्युटरची टेक्स्टबुक. आणि कम्प्युटर पहिलं कसं होतं की ड्रॉइंग कसं शिकवतात ते कम्प्युटरवर करायची, प्रेझेंटेशन कसं बनवायचं. याच्यात तर आता मॅथ्स स्टार्ट झालेलं कम्प्युटरमध्ये, पण पहिलाच लेसनच बायनरी नंबर सिस्टम, त्यात आम्हाला मॅथ्स यूज करायचं, सगळ्यात मॅथ्स येतच. आणि ही आहे आमची ग्रामरची टेक्स्टबुक. बघा किती जाडी आहे. आणि हे तरी अपडेटेड व्हर्जन आहे. माझा भाऊ बोललेला की जस्ट 8th मध्ये होता, याला त्यापेक्षा डबल साईजची बुक भेटलेली. पण तुम्ही आता 10th मध्ये येऊ नका, आम्ही 8th मध्ये एवढा अभ्यास करणार आहे. तर हे 8th 9th 10th 3 स्टँडर्डसाठी. तर याच्यातले काय युनिट म्हणजे युनिटमध्ये डिवाइड केलेले आहेत, एवढं आम्ही 8th स्टँडर्डमध्ये लर्न करू, तेवढं 9th आणि मग 10th मध्ये. तर ही आपली टेक्स्टबुकमध्ये जाणार आहे. आणि आम्हाला ग्रामर कोण शिकवते माहिती आहे का? प्रिन्सिपल सिस्टर. आणि ही आहे संस्कृतची ग्रामर बुक. तर ही ग्रामरच्या साईडमध्ये ही बाजूला ठेवते, वरती ठेवावं लागेल कारण छोटी बुक आहे ना. तर ही आहे सायन्स एक्सपेरिमेंट बुक. तर कशी जर्नल आहे स्काउट अँड गाईडला, तर तसंच सायन्सला एक एक्सपेरिमेंट बुक असते. तर बेसिकली हे तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगतात करायला, जे एक साईडला तुम्हाला ड्रॉ करायचं एक्सपेरिमेंटच्या फिगर, आणि इकडे तुम्हाला एक्सपेरिमेंट कसं करायचं ते लिहायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. तर हे पण ग्रामरच्या सेक्शनमध्येच टाकू. ही आहे आपली मराठी व्याकरण. ही आहे आपले हिंदी व्याकरण.
आणि ही आहे ड्रॉइंगची बुक स्टेप बाय स्टेप. तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला 2 बुक्स आहेत. ड्रॉइंगची एक नॉर्मल प्लेनवाली बुक ज्यात आपण नॉर्मल पेंटिंग्स वगैरे करतो आणि ही याच्यात गाईड केलेलं आपल्याला कसं ड्रॉ करायचं. तर ही पण आपण छोटी बुक घेऊन ग्रामरची जर टाकून देऊ. ही आहे जॉग्राफीची मॅप्स अँड डायग्रामची ॲक्टिव्हिटी बुक. आता तुम्ही याला वर्कबुक पण बोलू शकता कारण बेसिकली वर्कबुकच आहे. याच्यात तुम्हाला सगळं जॉग्राफीला आपलं वर्कबुक नाही भेटले तर ॲक्टिव्हिटी बुक भेटलेली आहे. याच्यात सगळं क्वेश्चन आन्सर कम्प्लीट करायचे. मॅप्स वगैरे आहेत म्हणून ते वर्कबुकमध्ये जाणार आहे. ही आहे आपली आता आपण वापरतोय पार्ट 1 इंटिग्रेटेड बुकची. तर ही वरती ठेवणार आहे आपण. कारण आता आपल्याला लागणार आहे. आणि याच्यात हिंदी आणि संस्कृत नाही आहे. हिंदी संस्कृतची वेगळी बुक परचेस करायला लागते आणि ती आहे ही सेपरेट, हिंदीची आणि ही संस्कृतची. तर ही ठेव वरती. तर आपलं बेसिकली सगळं सेपरेट करून झालेलं आहे. संस्कृतची ग्रामर वरती ठेव. आणि आता हे वेगळं तर ठेवू नाही शकत. पहिलं खाली आपण वर्कबुक्स ठेवू, मग त्याच्यावरती नाही वर्कबुक्स, मग त्यावरती ग्रामर आणि त्यावरती टेक्स्ट बुक्स ठेवू. चला, वर्कबुक्स कसं एक्झामच्या दिवशी तिचे चेक करायला घेते ना, मग आपण लास्टलाच ठेवणार आहे. आता ग्रामर अजून काय मला ह्या ड्रॉइंग मधलं काही शिकवलं नाहीये, काय होमवर्क नाही दिलेला आम्हाला. आणि आता जाणार आहे आपले टेक्स्ट बुक्स. तर टेक्स्ट बुक ठेवायच्या पहिलं जे पार्ट 1 पार्ट 2 आहे ते अरेंज करून घेऊ. सगळ्यात लास्टला पार्ट 4 जाईल, मग पार्ट 3, मग पार्ट 2 आणि पार्ट 1 बाजूला करून ठेवू. मग आपलं ग्रामरची बुक जाणार आहे कारण जास्त मोठी आहे ना, मग लास्टला ठेवू. मग कम्प्युटरची, मग स्काउट अँड गाईड, पीडीची जरा वरती ठेवू. कम्प्युटरच्या खाली आपली ॲटलास जाईल कारण ही काही रेग्युलर नाही आहे, ॲज अ एक्स्ट्रा आहे. बेटर लिव्हिंग, हिंदी, संस्कृत आणि मग आपली येणार पार्ट 1 इंटिग्रेटेड. तर आता हे ठेवून घेऊ. जास्त वजन झालं. एवढं वजन आहे की टेबलच हळलं. तर आता आपण नोटबुक्स अरेंज करणार आहे. तर हे आहेत जे मी वापरते आता नोटबुक्स, जे आता सेमेस्टरला आपण यूज करायला घेतली आहे. आणि ही आहे नवीन बुक्स, म्हणजे जे अजून यूज नाही केलेले, जे आपल्या नेक्स्ट सेमिस्टरला लागणार आहे हाफ इयर झाल्याच्या नंतर. तर ही बेसिक तुम्हाला माहिती आहे स्काउट अँड गाईडची इकडं कंपोजिशन बुक्स आहेत. तर हे आपण खाली ठेवणार आहे इकडं, काय ते आपल्याला लागणार नाही आता. आणि ही आहे माझी स्कूल कॅलेंडर डायरी आणि ही माझी रफ बुक आहे. तर काय बुक्सला कव्हर करायचं राहिलेले कारण तुम्ही कमेंट्स केलते की सगळ्या बुक्स दाखव. तर मग मी कव्हर केले नाही आहेत माझ्या बुक्सला. काय जे चेकिंगला द्यायचे होते बुक्स थोडे 2-3 बुक्स मी कव्हर करून ठेवल्या. मला टीचरचं बोलणे खावे लागतील ना. तर आपण हे आता बुक्स ठेवू. ओके. आणि छोटे बुक्स आहेत डायरी आणि जी रफ बुक ती वरती. तर आता ही आहे कोट बुक. तर आमच्या स्कूलमध्ये सबस्क्रिप्शन असतं 1 वर्षाचं की तुम्हाला हर एक महिने एक व्हॅल्युएबल बुक भेटेल, कोट बुक. त्याच्यात तुम्हाला हर एक बुकची एक स्पेशलिटी असते. तर म्हणजे काय ना काय याच्यात नॉलेजबद्दल शिकवलेलं, म्हणजे याच्यात नॉलेजबद्दल सांगितलेलं आहे. तर याच्यात इकॉलॉजीबद्दल, तर सगळ्या बुकमध्ये काय ना काय सांगतात. तर हर एक मंथला भेटते. तर ही 2 बुक्स माझे वाचायचे राहिलेले आहेत. बाकी तिथे वाचून झाल्यात मी दादाच्या याच्यात ठेवून टाकल्या. तर हे मी वरती ठेवते. हे आहेत माझे लहानपणीचे क्राफ्ट पेपर मी संपवून ठेवलेले आहेत. आता काही लागत नाही पण एखाद्याच लागले तर. आणि ही आहे श्यामची आई सने गुरुजींनी लिहिलेली. तर माझं जसं टाईम भेटेल तसं वाचते मी. अजून 1-2च पेजेस वाचलेले आहे मी. जसं टाईम भेटेल वीकेंड्समध्ये मी वाचते. आणि ही आहे ज्ञानगंगा. तर ही मी नाही घेतलेली, आजोबांनी घेतलेली. एक मंदिरमध्ये कोणतरी विकत होतं, मग त्यांनी घेतली. तेव्हा ते नाशिकला आलते पण त्यांच्याकडून नाशिकलाच राहिली. तर मग आता मी 1 पेज वाचलेला आहे. आता आपण 2 पुस्तक रीड करायचं संपवणार आहे जसं टाइम भेटेल. तरी मोठं पुस्तक आहे तर टाइम लागणारच आहे. आणि माझी सगळ्यात फेवरेट बुक हे बघा, खूप फनी बुक आहे. डिफरंट टाइप्स ऑफ नोझेस.
तर इकडं तंबूरा नोट श्रावण माझं सगळं फेवरेट आहे. मी काहीच नाही लिहिलेलं. ऍक्च्युली आमचं गावकडचं घर जस्ट रेनोव्हेट होत होतं तेव्हा मला ही बुक भेटलेली म्हणून मी ठेवून घेतली माझ्यासोबत. मी त्यात काहीच नाही लिहिलेलं अजून, मी अशीच जपून ठेवलेली. माझी फेवरेट बुक आहे ही. पण कंपोजिशन बुकच आहे. हे पण ठेवून देऊ, हे जात आली चुकून. आणि ही आहे माझी डायरी. ही लहानपणीची डायरी. काही केलेलं आहे ह्याच्यात मी, काही लिहिलेलं आहे बेसिकली. हे बघा स्टार्टिंगचा पेज माझा काही केलेलं आहे. आणि मी स्टोरीज पण लिहिलेल्या. मी जर्नलिंग केलेली, स्टोरीज लिहिलेल्या आहेत. मध्येच मला स्टोरी रायटर बनायचा शॉक चढलेला, भूत सवार झालता म्हणून मी स्टोरीज लिहायच्या. एक भूताची स्टोरी मी बनवलेली जी कधीच संपली नाही, ती अर्ध्यामधूनच मी बंद केली. आणि ही आहेत माझ्या इंग्लिश ऑलिम्पियाडच्या बुक्स 7th स्टँडर्डच्या. मी हे ठेवलेत माझ्यासोबत कारण जे सिलेबस आहे ते 8th मध्ये पण आपल्याला युजफुल आहे म्हणून मी ठेवलेलं आहे. ही एक छोटीशी ड्रॉइंग बुक आहे माझ्याकडे जी काय ड्रॉइंग नाही आहे. आणि ही आहे माझी ग्राफ बुक्स 2. ही माझी 7th स्टँडर्डची ग्राफ बुक आहे. यात थोडेसे पेज उरलेले ते मी ठेवले. आणि ही नवीन ग्राफ बुक आहे आपली. हे बघा, हे माझं 7th स्टँडर्डचं एकदम मी टाइम टेबल बनवलेलं फॉलो करण्यासाठी. पण माझ्याकडून फॉलो झालंच नाही. स्टार्टिंगचे 1-2 दिवस फॉलो केलं. पण मला खेळण्याच्या टायमाला अभ्यास करू वाटायचा, अभ्यास टायमाला खेळू वाटायचं, जेवणाच्या टायमाला मी खेळायचे, कधी डान्स प्रॅक्टिसला जायचे, कधी मी डान्स शूट करायला जायचे. माझं काही फिक्स टाइम व्हायचं नाही. आणि थोडंसं टाइम चुकला तर मग चिडचिड व्हायची. तर मग मी विचार केला की आपल्याकडून तर टाइम टेबल फॉलो होणार नाही, तर मग हा विषय आपण लांबच ठेवू. पण तरी मी जपून ठेवलेले आहेत. आणि हे माझे काही 7th स्टँडर्डचे ड्रॉइंग्स आहेत. म्हणजे मला तर जे आवडले. आता काय खूप लोक आर्टिस्ट बनायचे ज्याचे माझ्यापेक्षा बेटर ड्रॉइंग्स आहेत. तर हे ठीकठाक ड्रॉइंग्स आहेत माझ्या जे मला आवडले 7th स्टँडर्डमध्ये. तर ही एक बेसिकली पर्स आम्हाला ड्रॉ करायला लावलेली फ्री स्टाईल. तर जरा राजस्थानी गुजराती टाईप वाईब्स देते ही. आणि ही टीचरने नव्हती सांगितलेली पण मी अशी ड्रॉ केलेली आहे. बकेट याला मी 2 ते 3 दिवस घेतले स्केच करण्यासाठी, तरी बेस्ट नाही आलेली. आणि ही जी इनकम्प्लीट आहे अधुरी, यात पेंट करायचं बाकी आहे, कलर करायचं, फक्त आउटलाईन ड्रॉ केलेले आहेत. पण मस्त आली आउटलाईन तरी मस्त आलेली आहे. आणि ही आहे एक्झाम ड्रॉइंग आहे माझी सिनेरी. हे मी घाई गडबडीत केलेली म्हणजे काय असं नीट वर्क नाहीये, फिनिशिंग प्रॉपर नाहीये, पण हा सुंदर दिसते दिसायला. आणि ही आमची ड्रॉइंग म्हणजे आमचा लास्ट जस्ट ड्रॉइंग पिरियड होता त्यातली ड्रॉइंग शिकवलेली ड्रॉइंग आहे. हे बघा. आणि हे जे आम्हाला लीफ पेंटिंग होती बेसिकली ब्लॅक पॉट ड्रॉ करायचा आणि नंतर त्यात लीफचे छापा मारायचे. तर ही पण मस्त आहे. आणि हे आहेत माझे फोल्डर आणि एक फाईल. आणि ही आहेत माझी ड्रॉइंग बुक. तर बेसिकली ही आहे माझी 8th स्टँडर्डची आताची नवीन. त्यात फक्त एकच ड्रॉइंग शिकवली, ती होमवर्क दिलेला आहे कलर बिल ड्रॉ करायचा, जे अजून बाकी आहे. ते अजून ड्रॉइंग पिरियड व्हायला टाईम आहे तर मग तेव्हाच कम्प्लीट करता येईल त्याला 1 दिवस पहिलं. आणि ही आहे ड्रॉइंगची माझी म्हणजे अशी घरची बुक आहे. यात मी याची अशीच पेंटिंग केले, दाखवू का तुम्हाला? हसायचं नाही ओके. ठीकठाक केलेलं आहे मी ड्रॉइंग, पेंट केलेलं आहे ऍक्च्युली, ड्रॉइंग नाही आहे पेंटिंग आहे. हे बघा, हे जरा जापान टोकियो टाईप वाईब्स देतं, पिंक मस्त आहे. आणि तरी मला पेंट करता येत नाही हा, तरी मी त्यात मिस्टेक केलेलीच आहे. हे बघा ट्रीज मध्ये मला रिफ्लेक्शन काय वगैरे काढता येते. आणि ही आहे दुसरी ड्रॉइंग, ही पप्पाला जास्त आवडलेली, तरी याच्यात पण मी मिस्टेक केलेली आहे. हे बघा, मला रिफ्लेक्शन काढता आली नाही नीट अशी सनलाईटचं, पण ठीक आहे. ही आहे नेक्स्ट. कोणी माइनक्राफ्ट खेळलेलं सांगा, त्याला जरा फेमिलियर असेल. हे बघा ओक ट्री, जरा माइनक्राफ्ट वाली वाईब देते, पण ते मागचं न्यू अपडेशन. आणि ही जरा मी दाखवणार आहे, ती मला नाही आवडत ड्रॉइंग, जरा गिचमिच झालेली आहे. हे बघा, मला नाही आवडत ती. हा पार्ट मध्ये मिस्टेक झालेला म्हणून हा इग्नोर करा. बाकीची बघा ड्रॉइंग. सगळ्यात बेस्ट म्हणजे हे एक डिअर काढलेलं आहे बघा छोटस, मला ते आवडलं. त्यापुढे काहीच नाहीये. अजून करेन मी ड्रॉइंग जसा टाइम भेटेल तसा. फक्त 4च ड्रॉइंग केलेले आहेत मी त्यात. आता हे पण आपल्याला अरेंज करून ठेवायचे आहेत.
तर हे जे फोल्डर रिकामाच आहे तर आपण याच्यात काय करू, आपले टाइम टेबल अँड ड्रॉइंग ठेवू. ते इथं बसणार नाही कारण मोठे पेजेस आहेत ना बेसिकली. तर मग आपण याला जरा फोल्ड करू, असा फोल्ड करून घेऊ आणि फोल्डरमध्ये टाकून घेऊ आणि वरती टाइम टेबल. आणि ही फाईल अशीच ठेवू. ॲक्च्युली मी फाईल असेंब्लीसाठी घेतलेली, असेंब्लीची स्क्रिप्ट ठेवायला मध्ये तशीच पडलेली माझ्याकडे. तर आता हे एक्स्ट्राचे बुक्स आहेत ते मी इथंच ठेवते. आता ते मोठे मोठे बुक्स आहेत, थांबा हे बाकी माझं ठेवायचं आपण वरतीच ठेवणार आहे. तर आता हे ग्राफ बुक्स आपण ह्या साईडला इथं ठेवू. हे ड्रॉइंग बुक इथं जाईल. मग हे आपले ऑलिम्पियाडचे बुक्स साईडला जातील इकडं. मग डायरी माझी, ह्या डायरीमध्ये मी काही ड्रॉ पण केलेले, स्वतःचे ड्रेसेस बनवलेले आहेत. फॅशन डिझायनरचं पण भूत सवार झालं तेव्हा मला. आणि हे आपले बुक्स, त्या पहिले ही वाली बुक ठेवून देऊ आपण. आणि मग हे, आणि मग क्राफ्ट पेपर, आणि मग आपली कोट बुक्स. आता टाइम भेटेल तसं मी वाचेन. ओके, तर आता बुक्स तर अरेंज करून झालेलेच. आता अरेंज करायचंय तर ते आहे स्टेशनरीज. म्हणजे आता अरेंज ऑलरेडी आहे, मी तुम्हाला सांगते मी कसं कसं अरेंज केलेलं आहे. तर मग कमेंट येते तू स्टेशनरीज पण कशा ऑर्गनाईज करते ते सांग. तर हे बघा, बेसिकली याच्यात मी इकडे माझे पेन्स ठेवते, दादाने माझे पेन्स, अरे आमच्या दोघांची स्टेशनरी एका ह्याच्यातच आहे. दादाने माझे पेन्स आहेत इथं, इकडं कलर पेन्सिल्स, इकडं स्केच पेन्स, इकडं कलर पेन्स आहेत, आणि इकडं आता हे दादा वापरतो, म्हणजे मी पण वापरते पण मोस्टली दादा बॉल पेन्स वापरतो. तर दादाला बॉल पेनचा तो यूज करतो, मी जेल पेन यूज करते. आमच्या स्कूलमध्ये कंपल्सरी जेल पेनच यूज करायचं कारण त्याने हँडरायटिंग स्मूथ येते, हातावर प्रेशर पडत नाही, फास्ट लिहू शकतो. म्हणून जेल पेनचा रिफिलचा रायकली बॉक्सच आणलेला आहे मी. इकडं पेन्सिलचा बॉक्स आणलेला आहे. इकडे माझ्याकडे एक सर्कलचं स्केल आहे, एक एक्स्ट्रा व्हाईटनर आहे, एक व्हाईटनर माझ्या पाऊचमध्ये पण पडलेलं असतं, एक इकडं पण आहे. एक माझे लीडचे आहे 2-3 साईज आहेत, पण मी 0.7च वापरते. दादाकडे आहेत 2-3 लीड, तो डिफरंट चेंज करतो त्या हिशोबाने, पण मी 0.7 प्रिफर करते. अजून आहेत कारण ते जरा खाली गेलेले काढता येत नाही मला. आणि हे कटर क्राफ्टिंगसाठी लागतं. आणि ही आहे, तुम्हाला ग्लूगन माहीतच असेल तर क्राफ्ट काय लागलं काय, मी प्रोजेक्ट बनवते स्पेशली सायन्स प्रोजेक्ट्स, तर त्यासाठी ग्लूगनचा वापर होतो. तर एक ग्लू स्टिक पण आहे, ही एक ओढली येते मी इथं ठेवली. आणि ही याच्यात मी सगळे जे ब्रशेस ठेवलेले, फ्लॅट ब्रश, राऊंड ब्रश, सगळे ब्रश आहेत तिथं. आणि इकडे मी मार्कर्स ठेवलेले आहेत, हे 3 परमनंट मार्कर्स आहेत. हा पण एक, हा स्मॉल DVD मार्कर, याला DVD मार्कर असं बोलतात. हा हे ब्रॉड परमनंट मार्कर, एक रेड आणि एक ब्लॅक, आणि चिझल मार्कर आणि व्हाईट बोर्ड मार्कर. आम्हाला सवय आहे, आता मला दोघांना सवय आहे व्हाईट बोर्ड अभ्यास करायची, पण त्यापेक्षा जास्त मला आहे. मी असं इमॅजिन करते की मी टीचर आहे आणि माझ्या समोरची इमॅजिनरी स्टुडंट्स आहे, मला तसं अभ्यास करायला जास्त आवडतं आणि त्याने अभ्यासही होतो माझा. हे ब्रश पेन्स आहेत आणि हायलायटर, इम्पॉर्टंट पॉईंट्स हायलाइट करायला. तर हे झालं. आता मी तुम्हाला माझी जर्नलिंग किट दाखवते. बोलायला जर्नलिंग किट आहे, ॲक्च्युली मी लहानपणी असं कुठला तरी किचनमधला डब्बा उचलून आणलेला आणि त्यात भरलं सामान मी, पण उपयोगी आलं, सामान ठेवता येतं आता मला. तर बेसिकली याच्यात मी माझं क्राफ्टिंगचं सामान ठेवलेलं आहे, पण जर्नलिंग किट नाव दिलेलं आहे मी याचा. ही आहे नॅनोटेप. तर तुम्हाला माहीतच असेल 1-2 वर्षापूर्वी एक ट्रेंड आलता की नॅनोटेप घ्या, त्याने मग तुम्ही
न फुटणारं बलून बनवू शकतो. तर मग मी पप्पाशी जिद करून घेतले टेप, पण काही माझ्याकडून झालंच नाही, फुगलंच नाही बलून, तसंच पडलेलं आहे. आणि ही आहे डबल साइडेड टेप, मास्किंग टेप पेंटिंगसाठी मेन नाही आहे, पण हा बॉर्डर जेव्हा मला बॉर्डर्सला पण जस्ट बॉर्डरला पेंट करायचं नसतं तेव्हा मी मास्किंग टेप वापरते. हे आहे स्मॉल सीझर. ग्लिटर्स आहेत जे मी आता वापरले नाहीत, कारण कधी कामच आले नाही. हे माझ्या फ्रेंडने दिलेले आहे मला बर्थडेला. तर बेसिकली याच्यात एक फ्रेंडशिप रिंग आहे आणि हे कोड QR कोड स्कॅन केला आणि मागचा पासवर्ड टाकला तर एक फ्रेंच फ्राईजचं गेम येतं. आणि इकडं कार्सचे फोटोज आहेत, एक कार्स इकडे कारचा फोटो. तर असं गिफ्ट दिलेलं, पण भारी आहे ते गेम, भारी आहे मस्त तो फ्रेंच फ्राईजचा. आणि ही रिबीन, अजून माझे आहेत 1-2 रिबीन पडलेले, ते आता मला शोधावे लागतील कुठं आहे. हे आहे माझी लीड पेन्सिल. आता काय खास आहे लीड पेन्सिलबद्दल सांगते तुम्हाला. ही लीड पेन्सिल मला टीचरने गिफ्ट केलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे, मी टीचरचा कॉल होता की 7th स्टँडर्डच्या मुलाला डान्स शिकवायला जायचं आहे, मग मी शिकवलेलं. आता ॲज अ थँक्यू वर टीचरने मला लीड पेन्सिल दिलेली आहे आणि मी खूप जास्ती हॅपी. मी अजून सांभाळून ठेवलेली बघा पॅकेटमध्ये, तुटायला नाही पाहिजे. आणि मला खूप जास्त आनंद होतोय. आणि त्या दिवशी टीचरने बोलवून मला हे गिफ्ट दिलं तर मी जास्तीच हॅपी होते, खूप जास्तीच हॅपी होते. तर सगळ्यांना कौतुक होतंच जेव्हा टीचर साधा टीचरने एक कॉम्प्लिमेंट तरी दिली तरी आनंद होता. टीचरने डायरेक्ट मला गिफ्ट दिलेलं आहे. आणि हे ग्लू एसेन्शियल आहे, हे एक माझ्या फ्रेंडने दिलेलं एक स्टोन आहे, खूप सुंदर आहे म्हणून मी जपून ठेवलेलं आहे. स्टिकी नोट्स आहेत जे आता संपायला आलेले आहेत. अजून 1-2 कलर होते ते संपलेत, ते एवढे 3च कलर बाकी आहेत. आता हे 2 हार्टचे स्टिकरच बाकी आहेत माझ्याकडे स्टिकर्स पण आहेत, हे मी वापरले नाही आहेत अजून. आणि हे हाफ बीडवाले स्टोन्स म्हणजे हाफ बीडवाले स्टिकर्स आहेत. आणि अजून माझ्याकडे आय थिंक 2-3 होते ते संपले. हे स्टोन्सवाले स्टिकर्स आहेत, हे बघा. आणि माझ्याकडे हे खूप सारे स्टिकर्स आहे बघा. हे आय थिंक एनिमे वाले स्टिकर्स आहेत. आणि हे चॉकलेट, आईस्क्रीम, कपकेक्स ह्याच्यावर स्टिकर्स घेतलेले, तर हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स. आणि हे शिप्स, हे अजून यूज नाही केले, काय अजून खूप होते, काय मी फ्रेंड्सला ॲज अ गिफ्ट दिलं, काय वापरून झालेले आहेत. आता हे संपायला आले. एक फ्लावरचं आहे आणि हे पण फ्लावर आणि इन्सेक्टचं आहे, हे पण संपायला आलेलं आहे. तर आपण ठेवून देऊ वापस. तर आता हे कलर्स आहेत माझे. तर हे माझा जुना बॉक्स आहे जे पोस्टर कलरचा 7th स्टँडर्डचा. तर यातील 3 कलर संपलेले, व्हाईट, येल्लो आणि ग्रीन. तर हे कलर मी नवीन बॉक्स घेतं पहिलं आणलेलं आहे आणि यातले पण कलर संपायला आलेत. जेव्हा संपतील मग तेव्हा आपण नवीन बॉक्स पुढे अजून फोडलेला नाही आहे, जेव्हा संपतील तेव्हाच पहिल्याच कशाला. तर हे आहेत कलर्स. आणि हे यात ठेवत नाही कारण बसतच नाही, मोठी बॉटल्स आहे जरा, ते त्यासाठी सेम बॉटल्स भेटल्या नाही मला. आणि हे आहे माझे पोस्टर कलर, छोटे आणि मोठे दोन्ही आहेत माझ्याकडे. आणि ही डिक्शनरी आहे, तुमच्याकडे आहे का? ऑलमोस्ट सगळ्या स्कूल देते डिक्शनरी. ही मला 6th स्टँडर्डमध्ये भेटलेली आणि आम्हाला लाईफ टाईमसाठी आहे, कारण डिक्शनरी वोकॅब्युलरी कधी वाया जात नाही ना. तर आणि ही पंचिंग मशीन आहे. आणि ही जॉमेट्री बॉक्स आहे. अजून माझ्याकडे 2-3 जॉमेट्री बॉक्स पण आहेत, दादाचे पण आहेत, पण हे माझं फेवरेट आहे. काय माहित का, पण मला हा सगळ्यात जास्त आवडतं जॉमेट्री बॉक्स. तर हे जग आपलं स्टेशनरी आहे, बुक्स पण अरेंज झालेले आहेत. आता आपलं स्टेशनरी वरती ठेवायचे, कारण इकडं ठेवते मी स्टेशनरीज. तर चला एक एक करून सामान वरती घेऊ. पहिलं पेनचा बॉक्स आणि हे इकडं कॉर्नरला जाईल. नंतर ब्रशेस आणि मार्कर्स घेते मी, हे साईडला. ओके. आणि मग आपलं जर्नलिंग किट इकडं. मग आपण आपले कलर्स ठेवणार आहे. जॉमेट्री बॉक्स इकडे ठेवू, डिक्शनरी यावरती. आता हे कलर्स आहेत,
ते वरती मला कॉटन ठेवून घेऊ आणि मग एकत्र कलर्स घेतले. ठेवले आणि पंचिंग मशीन. तर आपलं सगळं अरेंज करून झालेलं आहे. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मला दुसऱ्या व्हिडिओसाठी टॉपिक सजेस्ट नक्की करा. तर बाय बाय.